नमस्कार मित्रांनो, आपण भूमिपुत्र सिरीजच्या गेल्या 10 एपिसोडमध्ये राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांच्या महान जीवन कार्याबद्दल योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला। आमचा एकमेव उद्देश महाराष्ट्राच्या जनतेचे प्रबोधन करून त्यांना राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचे जीवन कार्य अवगत करणे होते। आम्ही शेवटच्या 2 एपिसोडमध्ये हिंदी भाषेमध्ये थोडक्यात राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचे कार्य भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तसेच मराठी न समजणाऱ्या केंद्रातील हिंदी भाषिक नेत्यांपर्यंत राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचे कार्य पोहोचवणे गरजेचे आहे। सातत्याने मागणी होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दिबा पाटील होणे ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे। दिबा पाटील हे भूमिपुत्रांचे दैवत असून ते राष्ट्रीय नेते आहेत ही भूमिका सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे। अनेक दर्शकांनी संपर्क करून हा उपक्रम स्तुत्य असल्याचा उल्लेख केला। अनेकांनी अशा प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला आवडतील अशी मागणी केली आहे। त्यामुळे येत्या दिवसांमध्ये आम्ही माझा नेता सिरीज आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहोत। राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक स्तरावरती काम केलेल्या अशा व्यक्तिमत्वांमुळे समाजात आमूलाग्र बदल घडले, ज्यांना मी स्वतः माझा नेता मानतो। अशा नेत्यांविषयीची योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा नेता सिरीज मार्फत केला जाणार आहे। ही सिरीज पाहण्यासाठी निश्चितपणे फॉलो करा। धन्यवाद।